गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना, राम राम. कसे आहात? जय भोले, जय भोले, हर हर महादेव. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आपण आता टेंटच्या बाहेर आलो, तोंड धुतलं, जरा चेहऱ्यावर पाणी मारलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात करू. आपल्या नाश्त्यापासून किचन पासून आपण सुरुवात करूया. चला तर आता किचन उघडा. आता किचन चला. आपण असं गॅसच्या खाली थोडे दोन असे बनवलेले कारण गॅसला स्टँडच म्हणावं ते गॅसचं. आपण लाकडाचं असे बनवून त्याची हाईट थोडी 1-1.5 इंच अर्धा इंच वर येते. खालून गॅसला मस्त हवा लागते, त्याच्यामुळे आपण असं करतो. चला तर आता आपण चहा बनवूया. आपण सेटअप लावत आहोत. अशी आपण 10 लिटरची कॅन आणली. आता ते आपण 5 लिटरमध्ये टाकून घेऊया. आता आपण पिण्यासाठी गरम पाणी करत आहोत. आता आपण गरम पाणी आप उसको पहिला आता आपण इथून इलेक्ट्रिकचं करंट घेतला आहे आणि अशा प्रकारे आपण इथं आणलेला आहे. आता आपण इथे आपला लॅपटॉप आणि सर्व चार्जिंग करत आहोत. आता आपलं लॅपटॉप पण चार्ज होईल, आपली पॉवर बँक चार्जिंग होईल. सर्व आपण आता चार्ज करत आहोत. असा आपल्याला जुगाड करावा लागतो कॅम्पिंगला. एक्सटेन्शन बॉक्स लावून आपण अशा प्रकारे आता इथे चार्ज करत आहोत. असा आपला टेंटचा अनुभव होता रात्रीचा. मस्त फर्स्ट टाइम आपण आपल्या आयुष्यात कॅम्पिंग म्हणा किंवा टेंट हा विषय आपण कधी घेतला नव्हता आजपर्यंत. आपण फर्स्ट टाइम आता आपण काल कॅम्प साईडला टेंटमध्ये झोपलो. आता आपली पोहेची तयारी चालली आहे. आता आपण पोहे बनवूया मस्त. अशा प्रकारे आपण आता कचरा सुद्धा अशा बॅगमध्ये टाकतो. असं इथं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर कचरा कुठे फेकायचा नाही. त्याच्यामुळे आपण कचरा त्यांनी रात्रीच आपल्याला अशा बॅगा दिल्या होत्या ज्याच्याकडे नसेल त्याच्याकडे आपण अशी इथं बांधून ठेवू. आता म्हणजे उडणार नाही कुठे. या मित्रांनो नाश्ता करायला आता आपला सकाळचा नाश्ता करत आहोत. आपण कांदा पोहे आणि लिंबू घेत आहोत. आता आपण चहा बनवत आहोत.
या मित्रांनो चहा घेऊया. या चहा घ्यायला. असे सगळे प्रत्येकांचे वेगवेगळे सेटअप लावलेले असतात. आता इथं सुद्धा त्यांनी टेंट टाकलेले होते असे मस्त. आता आपण धुलीवंदनसाठी जात आहोत. तर आता आपले चांगले कपडे काढून दुसरे कपडे घालत आहोत. हा आपला टेंट आहे, कपडे चेंज करायचे. त्याला शॉवर टेंट पण म्हणतात. शॉवर टेंट पण म्हणतात. अशा प्रकारे आपले होळीचा ड्रेस घालून झालाय. हैप्पी होली. हॅपी होली. हाँ हॅपी होली. हैप्पी होली सर. ओके चूल्हे के ऊपर के ब्रेड पकोड़े आए हैं ओके. और आपके कुकर के आलू है. अच्छा आपके कुकर के आपके कुकर के आलू है. अरे वाह वाह. हेलो. हाय. तो फनकार कैंपर्स वाले आए हैं मार्ग घेतले लेके वैन के पास में. लीजिए हैप्पी होली. हैप्पी होली सर हैप्पी होली. बस एक ही दो. अरे बस हो गया. अच्छा ठीक है. ओके. बहुत मजा आया, बहुत अच्छा लगा. चलते हैं. देखो फोटो सेशन चालू हो गया. चालू हो गया ना. चलो चलते हैं. आता आपण होळी खेळायला जात आहोत. चला तर जाऊया. हैप्पी होली. सुरेंद्र भैया को चकाचक कर दो भाई. हैप्पी होली. हैप्पी होली. हैप्पी होली. हैप्पी होली. अशा प्रकारे उत्सवाचा यांनी कलर पण आणून ठेवलेला होता. जे पण आपले कॅम्पर आणलेले होते कोणीच कलर आणला नाही, पण ते यांनी सगळे तयारी करून ठेवलेली होती. अशा प्रकारे होळीचा आपण आनंद घेतला आज. तर आपण कालच आलो होतो कॅम्पिंगला, परंतु होळीचा आनंद इथे घेतला. सर्वांना आल्यावर आपण आकाशवाणी आहेत. अशा प्रकारे सर्वांनी मजा केली. आता आकाशची ड्रोन उडवत आहे. आपण कॅम्पिंगला आलो तरी आपल्याकडे काही असलं नसलं तर आपल्याला इथं जेवण मिळतं. तर त्यांचा नंबर आहे इथे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याचा नंबर घेऊ शकता. असं इथं हॉटेल बनवलेलं आहे यांनी. लोणावळा रिव्हर कॅम्पिंग असं हॉटेल लिहिलेलं आहे. तुमचं नाव आहे गणेश ओलावळे आणि स्वप्नील गावारे, त्यांचा नंबर आहे असा त्याच्यात. तर तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला नंबर मिळून जाईल. अशा प्रकारे आता ड्रोन शॉट चालू आहे. आपण या पुलावर आलेलो आहे आता. अशा प्रकारे आता ड्रोन उडत आहे. Position, हाँ. Give them 3 start. 1,
ऐसे रखती हूँ 28 आता आपण रंगपंचमी नाही म्हणता येणार, परंतु धुलिवंदन आहे आज. आपली रंगपंचमी नाशिकला होळीनंतर 5 दिवसानंतर असते, परंतु आज आपण धुलिवंदनच्या दिवशी कॅम्पिंग साईडला खूप एन्जॉय केलेला आहे. तर आता बरेचसे लोक गेलेले आहेत, परंतु आजचा पण स्टे त्यांनी म्हणजे आज पण तुम्ही थांबू शकता असं सांगितलेलं आहे. तर आता आपण बघूया. तर आता बऱ्याचशा गाड्या गेलेल्या आहेत, तर अशा गाड्या लागलेल्या आहेत तिथं. तर आता आपण आलेलो आता फ्रेश होऊ आणि फ्रेश होऊन आपण आता मग बघूया कसं वाटतं काय, नाही तर मग कार्ला देवीचे दर्शन घेऊया आणि नाशिककडे मार्गस्थ होऊया. तर अशा प्रकारे इथं गाड्या लागलेल्या आहे. ही बॅटरीची गाडी आहे, ही तेलंगणाची आहे, वरकल डिस्ट्रिक्ट आहे त्यांचं तेलंगणात. तरी फुल्ली बॅटरीची गाडी आहे आणि यांचा असा सेटअप आहे. अशा प्रकारे यांचा सेटअप बनवलेला आहे यांनी. तर असा टी व्ही युनिट वगैरे फ्रीज छानपैकी असं फ्रीज बनवलेलं आहे. तर तुम्हाला मी त्यांचं नाव पण सांगतो आणि त्यांच्याकडनं आपण माहिती पण घेऊया कशी काय गाडीबद्दल तुम्हाला सांगतील. आप है आपका थोड़ा इंट्रोडक्शन दीजिए. सर मेरा नाम विजय आनंद है. अच्छा, तो मैं तेलंगाना वरंगल से आया हूँ. मैं हूँ सुरेंद्र गोसावी. यस सर. तो थोड़ा आपके गाड़ी के बारे में बोलिए. मेरा एक BYD E6 है, इलेक्ट्रिक गाड़ी है. अच्छा जनरली पूरा लोग सब पेट्रोल डीजल कार्स में करते हैं. अच्छा. मेरा पास इलेक्ट्रिक गाड़ी था, तो मेरा शौक से इसी को बना दिया ऐसा. अभी ये गाड़ी में मैं एक्चुअली सब तरह था. अभी इसको बेडिंग शेप में है, इसको बेड शेप में रख सकते हैं, नहीं तो लॉन्च शेप में कर सकते हैं. इसको ये निकाल के पीछे लगा दिया तो ये सोफा जैसा हो जाता है इसको. अच्छा. ये पीछे नीचे लेग्स पे रख सकते हैं. अभी ये बेड के शेप में है. अच्छा. अब फ्रिज जो है पीछे रहता, अच्छा वो ऐसा एलिवेटेड पोजीशन में रहता. अच्छा. अभी यहाँ से लेके बराबर 6 फीट का हमको अच्छा. पिला के है कह सकते. यहाँ पर कॉफी मेकर साइड को रखता हूँ. अच्छा. फिक्स्ड पोजीशन है इसका. अच्छा. यहाँ पर ये फुट का जो कबोर्ड से ये है. यहाँ पर भी एक ड्रॉयर है जो हम पूरा सामान इसमें रखते हैं. अच्छा. और इसमें यहाँ पर हम यहाँ पर ऐसा अच्छा एक टेबल बनाया, इसको हम चॉपिंग बोर्ड की तरह यूज कर सकते हैं. अच्छा. हमारा उस तरफ है. किचन अंदर ही रहता, बाहर कुछ नहीं करते. बाहर कुछ ये हम एक्चुअली कुछ इसमें बाहर करने का कुछ भी नहीं है, हम सब अंदर ही करते. अच्छा. अंदर बैठ के करते. अच्छा. ये पर हम इसको ऐसा कुछ भी लैपटॉप रखने के लिए, चॉपिंग बोर्ड अच्छा. के लिए हम इसको यूज करते हैं. अच्छा. किचन के लिए ये टेबल हम इसको ओपन कर देते हैं यहाँ पर. अच्छा. इसको ऐसा रख देते हैं. अच्छा. जो भी है हम ब्यूटेन गैस का जो भी है इस पे रख देते हैं. अच्छा. और यहाँ पर जो एग्जॉस्ट फैन है अच्छा. इसको हम वायर रहता है. अच्छा. यहाँ पर सॉकेट्स है हमारे पास. अच्छा. यहाँ पर इसको अच्छा. पावर दे देंगे. अच्छा. पावर दे तो ये एग्जॉस्ट फैन भी काम करेगा. अच्छा. तो इसमें बैठ के हम थोड़ा अच्छा. एसी भी डाल सकते पीछे. अच्छा. थोड़ा एसी चलता रहता, हम कुकिंग भी कर सकते. अच्छा. तो इसका जो भी जो ऑयल से जो भी धुआं जो भी आता है हाँ, हाँ, वो हाँ. पूरा इमीडिएटली बाहर चले जाता. ओके, ओके. तो आपको अंदर वाले को ठंड आएगा हाँ. और जो गर्मी है बाहर चले जाता बाहर रहेगा. चले जाएगा. पूरा सर्कुलेशन रहता है, उनको अंदर बैठ के कुकिंग कर सकते हैं. अच्छा. जनरली जो गर्मी के मौसम में अगर बाहर कुकिंग करना दिक्कत है तो यही चॉइस मैं रखता हूँ. अच्छा. अभी ये है मेरा कुकिंग का है.
ये बेडिंग का है, ये फ्रिज का पोजीशन है। अच्छा। मैं थोड़ा एक्स्ट्रा फैंस भी रखता हूँ। आपके पास तो तीन एक्स्ट्रा फैंस है, मैं यहाँ पर एक फैन है, वहाँ पर एक फैन है। मैं ज्यादा फैंस यूज नहीं करता हूँ क्योंकि मैं नाइट टाइम पे एसी यूज करता हूँ, क्योंकि मेरा इलेक्ट्रिक गाड़ी होने से इंजन ऑफ कर देता हूँ, सिर्फ एसी ऑन करता हूँ। एसी हमको रात को 10 घंटे चलता है। अच्छा। कुछ 8% 7% कुछ कम होता है, पूरा रात चला है तो। अच्छा। तो मेरे को क्या कि धूप में समर में तो कंपल्सरी एसी चलाता हूँ। अच्छा। अगर समझो कुछ हिल स्टेशन में है तो कुछ फैंस चलाता हूँ। अच्छा। तो उसका मेरा है जुगाड़। मेरे को ज़्यादा समर में समझो अभी मार्च अप्रैल में चल रहा है, अगर गाड़ी में बैठे तो हम एसी ऑन करके थोड़ा हम कुछ भी काम कर लेते। मैं कभी कभी टीवी देख लेता हूँ। अच्छा, टीवी तो बहुत बढ़िया। कितना इंच टीवी है? ये 42 इंचेस है। 42 इंच MI टीवी है जो एसी पावर से चलता है। अच्छा। इसमें डीसी पावर का कुछ भी नहीं है। अच्छा। हम यहाँ पर एक रूटर रहता है हमारा। अच्छा। जियो का। अच्छा। ये रूटर 24 आवर्स ऑन रहता है। अच्छा। तो ये इसके वास्ते की एक और डीसी टू एसी कन्वर्टर है। अच्छा। जो मैं टीवी के लिए और सॉकेट्स के लिए पूरा एक स्विच बॉक्स बनाया हूँ इस तरफ। अच्छा। अच्छा। जो स्विच बॉक्स पूरा ये जो भी है यूज करता हूँ। अच्छा। मगर ये फ्रिज जो है डीसी है। अच्छा। सिर्फ डीसी से चलता है। ये फिलिप्स का कंपनी का है। क्या कि -22 तक जाती है टेम्परेचर। आइस क्यूब्स सब कुछ बना देती है। ओके। प्रॉब्लम नहीं। और आगे की तरफ दिखा तो मैं ओके। ये आगे की तरफ मेरे पास जो इको फ्लो है, हाँ, ये इको फ्लो यहाँ EcoFlow। नीचे रखता हूँ। अच्छा। जो अच्छा। है कि हमारा पाँव के पास नहीं आता या पीछे नहीं आता, ये अच्छा, बीच में बैठ जाता है। बैठ जाता है और आराम से किसी को दिखेगा भी नहीं। अच्छा। 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 और ये राइस कुकर है, इसका परमानेंट सिचुएशन है ये अच्छा। पेपर। और ये राइस कुकर आपको ऑन कर लेके अच्छा। मैं रनिंग में जब गाड़ी चलता है मैं राइस कुक कर लेता हूँ। अच्छा। जनरली मैं स्टॉप करके राइस कुक करने से जरूरत नहीं है। हाँ। ये LPG गैस में लगाया हूँ। अच्छा। 5 kg का है। हाँ, अच्छा। अच्छा। 5 kg का है। अच्छा। और पीछे की तरफ है इसका जो रेगुलर स्टोव टाइप का है। अच्छा। मगर मैं ये जब को यूज करता हूँ कि इमरजेंसी में यूज करता हूँ। अच्छा। आई डोंट यूज इट मच। और ये है। और यहाँ पर वो ये इकोफ्लो से जो पावर आता है राइस कुकर के लिए आता है इसको, या हमारा कॉफी मेकर को, ये सबको पावर इसमें से जाता है। हॅलो गाईस, आता आपण पूर्ण सेटअप आवडतोय आता, टाइम लॅप्सचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण आज परत कॅम्पिंगच्या इथे परत आज मुक्काम करणार आहोत. तर आता आपण कार्ला देवीच्या दर्शनाला चाललो आहोत. तर आपल्याबरोबर एक कॅम्पिंगमधलेच येत आहे आपल्याबरोबर. चला तर जाऊया. आपण कार्ला देवीला चाललोय. आधी ना पायी जावं लागायचं, आता अर्ध्यापर्यंत गाडी जाते आपली. चला आपण जाऊया. मागे 2 जण बसले आमच्या गाडी. हॅलो. आता आपण गाडी पार्क केली आहे कार्ला देवीला. तर आता आपण जात आहोत दर्शनाला. आता आपण दर्शनाला जात आहोत कार्ला देवीच्या. आपण अर्ध्यापर्यंत गाडी आणलेली आहे, पण जास्त गर्दी नसल्यामुळे अर्ध्यापर्यंत गाडी येत होती आपली. तर आपल्याला खालूनच पायी यावं लागतं. हे असे दुकानं आहेत वरती आल्यावर, प्रसादाचे, देवीचे फोटो, आई एकविरीचे फोटो वगैरे, हार. आता आपण कार्ला देवी गाडीला दर्शनाला आलेलो आहे. आपण आता इथं लेणी बघण्यासाठी तिकीट आहे, पण आपण आता दर्शन घेऊया पहिले. मग आता आपण आई एकविरीच्या दर्शनाला आलेलो होता. तर आता आपण दर्शन घेऊया आणि मग नंतर आपण कार्ला लेणी बघूया. चला तर जाऊया. आता आपले आई एकविराचे दर्शन झालेले आहे. मस्त छान दर्शन झाले, असे काहीच गर्दी नव्हती, मस्त दर्शन झाले. आता आपण लेणी बघूया. आता आपण कार्ला लेणीचे तिकीट घेतलेले आहे. तर आता आपण कार्ला लेणी बघायला जात आहोत. चला तर जाऊया.
आपण दरवेळेस पावसाळ्यात येतो, त्यावेळेस फर्स्ट टाइम आपण असं उन्हाळ्यात आलेलो आहे. आता आपलं एकविराईचे दर्शन झाले, कारलेल्याने बघून झालेली आहे. तर आता आपण परत आपल्या कॅम्पिंग साईडला जात आहोत. आपण एकविराईच्या देवीला चढताना 5 पायरी पादुका मंदिर आहे. हे आहे MTDCचं रिसॉर्ट, कारला पर्यटक निवास आहे कारल्याचं. हे असं छान मंदिर बनवलेलं आहे इथे. हे असं लोणावळा परिसरात पर्यटक काय काय आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. तर लोणावळ्यात काय काय आहे बघण्यासारखं. आता आपला सायकलिंगचा पण आनंद झालेला आहे. आता आपण सायकल चालवत आहोत. अशा प्रकारे आपण सर्व फिरून आलो. आता शुभ संध्याकाळ मित्रांनो. आजचा आपला कॅम्पिंगचा दुसरा दिवस आपण इथे स्टे करणार आहोत आज पण. तर आता आजचा संध्याकाळचं जे दृश्य आहे मी तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे आपण एंट्री केली कॅम्पिंगच्या एरियात. अशा प्रकारे लाईट्स वगैरे लावलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता कालच्या ज्या गाड्या होत्या त्या काही गाड्या गेलेल्या आता, आणि आता 15 गाड्या राहिलेल्या आहेत. काल जवळजवळ 25-26 गाडी होती, आज फक्त 15 गाडी राहिलेली आहेत. पण काही सभासद आलेले नव्हते काल, तर ते आले आज. ते 4-5 लोक आज जॉईन झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचं संध्याकाळचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवाराला दाखवा. अशा प्रकारे आपण 3 लाईटा लावलेल्या आहेत. आता हा पहिला झाला, आता हा झाला दुसरा, हा झाला तिसरा. अशा प्रकारे आपला आता सेटअप आहे. तर आता हे निशा तुम्हाला सांगितलं जातं आपण काय स्वयंपाक करणार आहोत. तर आता आपण स्वयंपाकाचा सेटअप लावत आहोत. चला तर मी जेवणाची तयारी करत आहे. आता आपण संध्याकाळचं जेवणाची तयारी करत आहे. आता मी अंडे बॉईल करायला टाकत आहे. आज बॉईल अंड्याची भुर्जी आणि बॉईल अंड्याची भजी हा आजचा आमचा मेनू आहे. इकडे पीठ मळते मी. आता कुकरमध्ये अंडे उकडायला टाकलेले. आजचा मेनू आमचा उकडलेल्या अंड्यांची भुर्जी आणि उकडलेल्या अंड्यांचे भजे. असे मी 10 अंडे उकडायला टाकलेले. उकडलेल्या अंड्यांच्या भाज्यांचं पीठ तयार करत आहे. हळद टाकली, लाल तिखट. आता आपलं बेसन पिठाचं मिक्सिंग पूर्ण झालेले आहे. अशा प्रकारे मिक्स करून पूर्ण तयार झालेले आहे. आता बॉईल अंडे कट करायचे आणि त्याच्यात आपण फ्राय करायचे. आता हे पोळ्यांचं पीठ पण तयार झालेलं आहे. आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया पहिले, मग नंतर आपण बॉईल अंड्याचे भजे बनवूया. आता आपण पोळ्या बनवून घेऊया आणि
बॉईल अंडे पण आपल्याला उकळून झाले, सोलून झालेले आहेत. आता आपण पहिले पोळ्या करून घेऊया, नंतर बॉईल अंड्याची भुर्जी आणि बॉईल अंड्याचे भजे बनवणार आहोत. अशा प्रकारे आपल्या आता पोळ्या झालेल्या आहे. आता एक शेवटची पोळी बाकी आहे. अशा प्रकारे कांदा टाकलेला आहे भुर्जीचा. इकडे बॉईल अंडे तळायकरता तेल ठेवलेलं आहे. इकडे अंडे कट केले. अच्छा, हे भुर्जी करता आपण बॉईल अंडे कट करून ठेवलेले आहे. नहीं ठीक है, मतलब मैं भी नहीं करती, मैं भी बेसुरी आवाज में ट्राई करने वाली हूँ. हम दोनों ट्राई करने वाली हूँ मैं अभी. चलो बना. नहीं वो बाबूजी धीरे चलना बहुत अच्छा है. अच्छा लगा. वो जो है ना, वो अपने हाथ से माइक नहीं छोड़ता वो बंदा, इसलिए मैं बोल रही हूँ वैरायटी ऑफ पीपल आर मस्ट बी देयर. लेकिन है ना उनका सुर बहुत अच्छा है. अरे वो करते, वो ऐसा सिंगिंग करते रहता है ना. हाँ इसीलिए कैरियोके वगैरह. क्या बात कर रही ये क्लासिकल सिंगर बोल रही है, बहुत अच्छा आवाज है. इधर आओ ना मैदान में. हम दोनों साथ में अरे हमारा वीडियो बनाएगी. आओ आप चलते, हम साथ में गाना गाएंगे. ड्यूएट गाएंगे, एक नहीं 5 गाएंगे. बहुत अच्छा आवाज है, गाना मेरे को बहुत अच्छा से आता है. बाबूजी धीरे चलना. हाँ वो सब करते हैं. करेंगे अभी मेरा थोड़ा सा बाकी है अभी. आइए काल यांनी पण पार पेटवलेलं नव्हतं, आज पेटवलं. अजून काही साधा येणार आहेत. आता इथं कराओकेचे गाणं चाललेलं आहे. बेसुरा सुनने के लिए तैयार है ना. आता आपलं जेवण तयार झालेलं आहे. अभी मुंबई शिफ्ट हुई हूँ अंधेरी. I have चपाती, stayed in a lot of places. I am हाफ from फ्राय, Singapore. I have stayed in बॉईल Mumbai, अंड्याचे I have भजे, stayed in Pune, I have stayed बॉईल in अंड्याची Delhi, I have भुर्जी, stayed in Bhubaneswar, I have अशा stayed in प्रकारे आपलं Kolkata. हे आहे. तर या जेवायला कहाँ से भुवनेश्वर में रही. I can take her. आता आपण जेवणाचा आनंद घेत आहोत. रात्रीचं जेवण आहे आपले. With well organized. या जेवायला मंडळी. Okay. So that's how we are progressing. Eventually we. जय ओले, हर हर महादेव. सुप्रभात मित्रांनो. आता आपण सकाळचे वाजले 6:45 झाले. आता लोणावळ्याहून आपण नाशिककडे निघत आहोत. आता आपण लोणावळ्यावरून MTDC रिसॉर्टहून निघालेलो आहे. सूर्योदय मस्त छान आलेले सूर्यदेवता. हा आपला नाशिकला जाताना पहिला आहे आणि एकूण 4था टोल आहे. साळकळवाडी टोल प्लाझा. आता हा आपला 5वा टोल आहे आणि नाशिकला जाताना परतीच्या मार्गाला 2रा टोल आहे. आता आपण 165 किलोमीटर ड्राईव्ह केले. आता गाडी चालवत आलो आणि आता आपण इथं अक्षरवाडीला मिसळ खाण्यासाठी स्पेशल आहे. तर आपण इथं मिसळ खात आहोत. चला तर मिसळ बघूया कशी टेस्ट इथली. चला तर जाऊया. ॲम्बियन्स आहे. अशा प्रकारे अक्षर मिसळ थाळी. या मित्रांनो, आपण आता नाश्ता करत आहोत सकाळचा. छान. बघ कशी टेस्ट आहे. छान आहे, मस्त. हा आपल्या प्रवासातला शेवटचा 6वा टोल आहे आणि लोणावळा रिटर्नचा 3रा टोल आहे. तर आपल्याला एकूण 6 टोल लागले. म्हणजे आपला प्रवास जाताना इकडूनच होता आणि रिटर्नचा पण इकडूनच प्रवास होता. त्याच्यामुळे आपल्याला 6 टोल लागलेले आहेत. अशा प्रकारे आपला आता टोलचा प्रवास संपलेला आहे. आता आपण घराकडे मार्गस्थ होत आहोत. आपला लोणावळ्याचा प्रवास
छान झालेलं आहे. अशा प्रकारे मस्त झालेलं आहे, काही अडचण आली नाही कुठल्याही गोष्टीची. आणि त्यांनी जे ऑर्गनाईज केलं होतं कॅम्पिंग फेस्टिवल जे ठेवलं होतं ते एकदम सुंदर होतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू. चला तर भेटूया घरी गेल्यावर भेटूया. आपण 6:45 वाजता निघालो होतो लोणावळ्याहून. आता वाजले 12. तर आपल्याला 5-5.15 तास लागले. तर आता आपण घरी पोहोचलो आहे. तर तुम्हाला लोणावळ्याचा MTDC कॅम्पिंग फेस्टिवलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू. चला तर भेटूया. बाय, टेक केअर.